डे 57 ऑफ 100 इन UK. आज होती माझी मॅच आणि मॅचमध्ये आज झाली थोडीशी लफडी आणि गायत्रीला मी उठवत होतो तर गायत्री उठायचं नावच नाही घेत होती. तयारी वगैरे करून आम्ही निघालो मॅचसाठी. आम्ही बुक केलेली उबर, पण गायत्री आज काय सॉलिड दिसत होती. मस्त आउटफिट घातलेला. आजचा वेदर खूप मस्त होता, जरा पण पाऊस नव्हता आज. मॅच थोडीशी लांब होती, 30 मिनिट्सचा ड्राईव्ह होता. गायत्री गाडीत बसली नाही की डायरेक्ट झोपून जाते. रस्त्यातून जाताना आम्हाला खूप मस्त मस्त व्ह्यूज देत होते. इकडे खूप जुना फोर्ट होता असं आम्हाला टॅक्सी ड्रायव्हर बोलत होता. आज आमची मॅच एकदम हिलटॉपवर होती, तर सगळे पहाड होते. टॉस हरून आमची आलेली बॉलिंग. UK मध्ये मी पहिल्यांदा अंपायरची भांडलोय आणि अंपायरला ऑलमोस्ट शिवी देता देता राहिली. तर हे बघा व्हिडिओ. लफडीमुळे माझं खूप डोकं फिरलेलं. त्यात आमचा कीपर एक कॅच पकडत नव्हता माझ्या बॉलिंगवर. आज लंचला बिर्याणी सुद्धा होती आणि खूप मस्त बिर्याणी होती. आणि ग्राउंड छोटा होता तर हाय स्कोरिंग गेम होता, तर आम्हाला चेस करायचे होते 265. ते आम्ही 2 विकेटवरच चेस केले. आम्ही चौघांनी पण 50-50 केलेले. समोरची टीम थोडीशी हरामी होती, खूप जास्त स्लेज करत होती, पण आम्हाला काय घंटा फरक पडला नाही. 37 ओव्हर्समध्ये आम्ही केले चेस 265 रन्स आणि खूप मस्त मॅच झालेली. मॅच वरून घरी येताना मी गायत्रीसाठी काहीतरी घेतलेलं खायला, ते म्हणजे फ्रेंच फ्राईज. तिला खूप आवडतात फ्रेंच फ्राईज. ते आम्ही चिकन आणि रोटी सोबत खाल्लं. लेटेंट बघता बघता आईस्क्रीम खाऊन आम्ही गेलो झोपायला. आणि रील आवडला असेल तर प्लीज लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया उद्याच्या रील मध्ये. तोपर्यंत बाय.